माझ्या दादांनो, या प्रपंचात सुद्धा माणसाने संसार करत असताना कधी कधी मागच्याकडे पाहणं गरजेचं आहे. एखाद्याला वाटतं की अरे आपली फार गरिबी, आपलं घर शेजारच्या पेक्षा फार साधं आहे. माझ्या दादांनो, अरे आपल्याला निदान निवारा तरी. या भारतामध्ये असे काही लोक राहतात ज्यांना घरच नाही, फुटपाथ वरती स्वतःचं घर मांडून राहतात. एकदा काय झालं ना, कीर्तनासाठी आम्ही चाललो होतो आणि रस्त्याच्या कडेला एक झोपडपट्टी होती. झोपडपट्टीच्या दारात एक महिला फोनवर बसली गप्पा मारत होती. तिच्या दारात नाला वाहत होता, नाल्यातून पाणी जात होतं, खळखळ पाणी वाहत होतं. त्या घाण पाण्याचा वास येत होता. पण झोपडपट्टीच्या दारात ती महिला फोनवरती हसत हसत गप्पा मारत होती. त्यावेळी मला अरे वाटलं, अरे आपण एवढ्या गाडीमध्ये फिरतो आपण, एसीचं सुख आपल्याला आहे. पाहना छप्पर आहे त्या बाईला, समोरून नाली वाहते, सापराचं घर आहे आणि दारात बसून बाई फोनवर मस्त गप्पा हाणत होती. रुबाबा, समाधान परिस्थितीवर नाही तर मनाच्या मनस्थितीवर ठरलेलं असतं. सुख मान्य ते माईबाप. श्रीमंताला बंगल्यात झोप लागत नाही, गरीबाला झोपडी झोप लागते. या झोपडीत माझ्या फरची वरी निजावे, एसी कडे पहावे, कमरात ग्याप व्हावे. सुखाचा संबंध तुम्ही परिस्थितीशी लावू नका. बायका मुलाशी नाही, सुखाचा संबंध मनाशी, अंतःकरणाशी, समाधानाशी, मनाच्या स्थितीशी. भोलेनाथ मागच थांबले. काकभूषुंडीजीने मागे वळून पाहिलं. काकभूषुंडीजी पाठीमागे पाहतात. परमार्थ करत असताना समोरच्याकडे पाहून परमार्थ करा, वरच्याकडे पाहून. आणि प्रपंच करत असताना पाठीमागेकडे पहा. प्रपंचात पुढे पाहताल तर पुढच्यांचे डोके तुम्हाला दिसतील, पण मागे पाहताल तर डोळे तुम्हाला दिसतील. पाठीमागे पाहिलं काकभूषुंडीजी. भोलेनाथ रडत होते, महादेव रडत होते. त्यावेळी महादेव म्हणतात, काकभूषुंडीजी तुमचं पुण्य, तुम्ही चालला देवाला भेटायला, पापी मी, मला दर्शन नाही भेटणार देवाचं. त्यावेळी काकभूषुंडीजीने सांगितलं, यांनाही सोडा ना, कारण आमची गुरु शिष्याची जोडीच आहे. मी डॉक्टर आहे, हा माझा कंपाऊंडर आहे. त्याने भविष्य पाहावं, मी औषध द्यावं, आमची जोडीच आहे. त्याने भविष्य पाहिल्याशिवाय मला औषध सुद्धा देता येत नाही. आणि पहारेकरांनी आपली ती भाले बाजूला केली आणि भगवान भोलेनाथांना पुढे जाण्याची अनुमती दिली. त्यावेळी भोलेनाथ म्हणतात, काकभूषुंडी, जरी तो देव असला आणि जरी मी महादेव असलो तर तुमच्या सारख्या साधूची मध्यस्थी झाल्याशिवाय देवाची आणि महादेवाची भेट सुद्धा घडू शकत नाही. अरे देवाची आणि महादेवाची भेट साधू शिवाय जर होत नाही, मग जीवाची आणि देवाची भेट साधू शिवाय कशी काय होऊ शकते? दोघांना जाण्याची अनुमती दिली. निरोप दिला. महाराणी, बाळाला औषध देणारे डॉक्टर अंगणामध्ये येऊन थांबले. आई साहेब पळत पळत गेले. डॉक्टरांना सांगितलं, पटकन औषध द्या. त्यावेळी डॉक्टर म्हणतायत, आई साहेब, पेशंट पाहिल्याशिवाय आम्हाला औषध देता येत नाही. त्याच्या नाडीचे ठोके, त्याचा चेहरा तर पाहावा लागतोय ना, त्याचे लक्षणं पाहावं लागतात. पेशंट पाहिल्याशिवाय औषध नाही देता येत. कौसल्या माता मध्ये जातात. कार्तिक रटणारा पाळण्यातला लाला उचलला, महालातून पडवीत आल्या. भोलेनाथांना विरह सैन होईना. कधी एकदा मी माझ्या परब्रह्माला या डोळे भरून पाहतोय. पडवीतून आता हळूहळू एक एक पाऊल टाकत अंगणात आल्या. दुरून पाहिलं भोलेनाथांनी, माझे प्रभू बाल स्वरूपामध्ये कौशल्याच्या कुशीत येत. एक एक पाऊल टाकत कौशल्या माता पुढे चालतात. एक एक पाऊल टाकत भोलेनाथ समोर येतात. अचानक मैया जवळ येते आणि भोलेनाथाने कडेवरचा लाला उचलला आणि आनंदाने नाचायला सुरुवात केली. आज आकाशातून देवदेवता पुष्पाचा वर्षाव भोलेनाथावरती करतात. कैलासपती महादेव की जय, उमापती महेश्वर भगवान की जय, उमापती महेश्वर भगवान की जय. हर हर शंभो शंभो शिव महादेव शंभो 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 शिव महादेव शंभो शंभो शिव महादेव शंभो.
त्या हरिहराचं मिलन पाहून बालस्वरूपाला छातीशी लावतात काय, मुख न्याहाळतात काय, मस्तकावरती चरण धारण करतात काय. आकाशातून देवदेवतांनी पुष्पवर्षाव करायला सुरुवात केली. धन्य हो भोलेनाथ, धन्य हो भोलेनाथ. सगळ्या जगाला दुर्लभ असलेलं बालरूपाचं दर्शन तुम्ही करताय. आणि ही झालेली चोरी भगवान भोलेनाथ पार्वती मातेला सांगतायत. भोलेनाथ येऊन गेले. परमात्मा हळूहळू लहानाचे मोठे होतात. एक एक दिवस पुढे सरतोय. आणि आता परमात्म्याचा नामकरण विधी बारस. परमात्मा दिसतात कसे, कुरळे केस आहेत. आता नेमकं आपला असं झालं, येताना केस नाहीत, येताना जावळं नाहीत आणि जाताना केस नाहीत. काय झालं, एकदा एक माणूस सलून मध्ये गेला. म्हातारा, ऐका ना, आलानवाडी म्हातारा सलून मध्ये गेला. खुर्चीवर जाऊन बसला. मोजून 50 केस असतील त्याच्या डोक्याला. मोजून किती? 50. तो नावी दादा म्हणे मोजू का कापू. मोजून 50 होते. म्हातारा काय म्हणे माहितीये का? यंगेव केस, यंगेव रंगेव केस. आज फिर देने की तमन्ना है. आता येताना जावळं नाहीत माणसाला जन्माला आणि जाताना केस नाहीत. कळालं त्याला? धन्यवाद. नाही कळालं त्याला. त्याने पंक्तीचा परसाद खाल्ल्याशिवाय घरी जायचं नाही. कथा कीर्तन दर उता आलाय महाराज लोकाला. पंगत पुन्हा नसती, एकदा सुटली का. प्रभू रामचंद्र भगवान की जय.